जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, नुसतं पेशी हा शब्द वापरून चालणार नाही. मला वाटतं मी सुरुवात त्याच्यावर केलेली आहे. त्याच्यावरचं जे इन्फ्लमेशन झालेलं आहे आणि शरीरामध्ये जे अँटीबॉडी झालेले आहेत त्याला आपण टार्गेट केल्याशिवाय काही करू ही चांगली गोष्ट आहे. तर अशा हिशोबानं आपण तिला काही मॉलिक्युल्स, काही मायटोकॉन्ड्रिया, काही प्रकारचे टार्गेटेड मॉलिक्युल्स, ज्याला आपण म्हणू की हिस्टोन मॉडिफिकेशन्स, अशा टाईपचे औषधं आणि सेल्स वापरून तिच्या मूळतः जी मशीन खराब झाली होती, जी तिच्या शरीराच्या विरुद्ध काम करत होती, त्या मशीनला आपण शिकवलं की तू असं करू नको, तू असे द्रव शरीरात तयार नको करू ज्यामुळे तिचं शरीर डॅमेज होईल. तिला सप्रेस केल्यापेक्षा, तिला दाबण्यापेक्षा त्यांना शिकवलं तुम्ही तर ते आपोआप चांगले होते. अशा प्रकारची ट्रीटमेंट. सर, पूर्ण बरं होण्यासाठी तिला किती वेळ लागेल? ती ऑलमोस्ट 90% बरी आहे. फक्त तिला एकच आहे आता की 15 दिवसाचा वेळ झालाय, आता तिला जाऊन परत यायचंय. तर ही 15 दिवसानंतर मी तिला 1 महिन्याचा टाइम नैसर्गिक इम्प्रूव्ह साठी दिलेला आहे. त्यामध्ये प्रॉब्ली आय थिंक शी शुड रिपोर्ट मी विथ हेल्दी माइंड अँड हेल्दी बॉडी. राईट सर, आणखी तिला फॉलोअप किती दिवस घ्यायला लागेल? 1 महिन्याने. सर, कौटुंबिक थोडा बॅलन्स इश्यू. स्टेरॉइड ले लिया था, बहुत सारे इम्यून सप्रेसेंट किया था. लेने के बाद उसका साइड इफेक्ट बहुत है. तो मेरा प्रॉब्लम जितना अच्छा होना चाहिए उससे भी बुरा होते जा रहे थे. तो मुझे लगा कि नहीं, ऐसे तो नहीं हो पाएगा. डॉक्टर ने तो बोला होल लाइफ मुझे मेडिसिन खाना ही पड़ेगा क्योंकि ये ऑटोइम्यून है और ये बहुत ही रेयर डिजीज है. तो मैंने सोचा कि यूट्यूब में मैंने सिमालिक्स का वीडियो देखी थी और वहाँ पे देखा यहाँ पे बहुत सारा रेयर डिजीज केसेस सैड हैंडल करते हैं यहाँ पे. तो मैंने सोचा कि एक बार ट्राई करते हैं, सेल थेरेपी को एक बार ट्राई करना पड़ेगा. तो मैंने ये सोच के ही मैंने यहाँ पे आई थी और 15 to 16 डेज हुआ है मेरा. और फास्ट जो दिन सैड एक्सोसोम्स दिया था फर्स्ट डे, उससे बाद ही, उसके एक दिन बाद ही मेरा गाम से बहुत ब्लड आती थी, वो पूरा बंद हो गया. और मेरा एक खांसी होता था शोगरेन की वजह से, मैंने लॉन्ग ब्रीदिंग नहीं कर पाती थी, साथ साथ एक खांसी आता था, तो वो भी बंद हो गया. मतलब 1-2 दिन में ही मुझे थोड़ा थोड़ा करके रिजल्ट आना शुरू हो गया. जो मैंने 3 साल से एक भी स्टेप चलना मेरा मुश्किल था, एक भी स्टेप मेरा बॉडी हिलता ही नहीं था. मैंने अभी बैठ रही हूँ, जितना भी फ्लेक्सिबिलिटी है ना अभी सेल की वजह से ही हुआ है, मतलब सेल थेरेपी की वजह से ही हुआ है. मतलब 3 साल से कुछ भी नहीं हो रहा. मैं जितना मेडिसिन ले रही थी उतना ही मैं व्हील चेयर में घुस जा रही थी, ऐसा हो गया. डॉक्टर आपकी बीमारी नहीं पकड़ की शॉगरेन सिंड्रोम मध्ये काय असलं पाहिजे. जनरली 90% पेशंट सेम सिम्पटम्स घेऊन डॉक्टरकडे येतात आणि तेच आपल्याला पुस्तकातही शिकवलं जातं. म्हणून बऱ्याचदा जे आपण नॉर्मल जेव्हा डॉक्टर्स पास आउट होतात आणि बऱ्याचदा आपण जे काही आपल्या रुटीन लाईफमध्ये शिकलेलो असतो किंवा बुक्समध्ये वाचलेलं असतं किंवा आपल्या इंटर्नशिपमध्ये शिकलेलं असतो त्याच पर्यंत आपण मर्यादित राहतो आणि आपल्याला वाटतं की त्याच्यावरच डायग्नोसिस निघणार. पण हिच्या बाबतीत ती त्या 10% लोकांमध्ये आहे की तिचं डिसऑर्डर खूप अटिपिकली प्रेझेंट झालेलं आहे. पहिली तिला मायोसायटिस झालं आणि त्या ऑटोइम्यून डिसऑर्डरचं वेगळ्या पद्धतीने कनेक्शन झालं, ते शॉगरेन सिंड्रोम. ते नंतर तिला डायग्नोज झालं. म्हणजे या त्रासामध्ये सगळं तुमचं जे बॉडीचं म्युकोजा असतो, जिथे पण वेटनेस हवा आहे, त्या सगळ्याच म्युकोजाला ड्राय करणारे अँटीबॉडीज असतात, त्या म्युकोजाला किल करणारे अँटीबॉडीज असतात.
पण तिच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचे अँटीबॉडीज मसलवर ऍक्ट करणारे, तिच्या म्युकोजावर ऍक्ट करणारे अशा पद्धतीचे, आणि ते पण अटिपिकल पाथवेनी रिप्रेझेंट झाले. तर जसं की हे डॉक्टर महाजन स्टेमारिक्स रिसर्च सेंटर आहे, तर इथे आम्ही होलिस्टिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो आणि पेशंटला डायग्नोज करण्यासाठी पण मुळात काय आणि कुठे प्रॉब्लेम असेल हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्या पद्धतीने ट्रीटमेंट होते. म्हणून जे काही तुम्हाला तिच्या ट्रीटमेंटमध्ये जे इम्प्रुव्हमेंट दिसतंय 15 दिवसांमध्ये, कारण की आम्ही रूट कॉजवर जाऊन त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. आमची लॅब एकदम सुसज्ज आहे, GMP ग्रेड आहे, सरांचं रिसर्च खूप जास्त आहे, त्याच्यामुळे सेल्युलर लेवलवर आम्ही वर्क करतो आणि त्यामुळे हा इम्प्रुव्हमेंट तुम्ही बघत आहात.